नमस्कार, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आपण गेट रिस्पॉन्स याचं अकाउंट क्रिएट करायला पाहिजे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, गेट रिस्पॉन्स हे आपण कशासाठी वापरत असतो. मित्रांनो, गेट रिस्पॉन्स याची गरज आपल्याला फॉलोअप सिस्टमसाठी पडते. जर का तुम्हाला पुन्हा पुन्हा फॉलोअप पाठवायचे असतील, पुन्हा पुन्हा मेसेजेस किंवा पुन्हा पुन्हा तुम्हाला मेल्स, सॉरी, नॉट मेसेजेस, मेल्स जर तुम्हाला पुन्हा पुन्हा पाठवायचे आहेत तुमच्या लीड्सना, तर तिथे तुम्हाला गेट रिस्पॉन्सची गरज पडेल. आणि ते गेट रिस्पॉन्सचं अकाउंट आपण कसं क्रिएट करायचं आहे हे आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो आर यू ऑल रेडी फॉर दॅट? जर तुम्ही रेडी असाल तर टाईप रेडी इन कमेंट बॉक्स. ओके, सो चला मग सुरुवात करूया गेट रिस्पॉन्सच्या अकाउंटला. आता मी माझी स्क्रीन तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. ओके, हे स्क्रीन मी माझी शेअर करतोय इथे तुमच्या सर्वांसोबत. ओके, हे स्क्रीन तुम्हाला शेअर केलेली आहे मी. ओके, आय होप माझी स्क्रीन तुम्हाला क्लिअर दिसत असेल. ठीक आहे. नाव आता आपण बघूया की गेट रिस्पॉन्सचं अकाउंट आपल्याला कसं ओपन करायचं आहे. ठीक आहे, तर आपल्याला सरळ गुगलवर जायचं आहे. गुगलवर जाऊन आपल्याला टाईप करायचं आहे गेट रिस्पॉन्स. ओके, किंवा आपल्याकडे जर का ॲफिलिएट लिंक असेल कोणाची, तर त्या ॲफिलिएट लिंकचा आपल्याला वापर करायचा आहे. ठीक आहे, जर का ॲफिलिएट लिंक असेल तर ॲफिलिएट लिंकचा वापर करू शकता. ॲफिलिएट लिंकचा वापर केल्याने तुम्हाला आणि त्या समोरच्या व्यक्तीला दोघांना सुद्धा $30 फायदा होईल. त्यामुळे तुम्ही ॲफिलिएट लिंक सुद्धा वापरू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही गेट रिस्पॉन्स गुगलवर सर्च करू शकता आणि याला ओपन करू शकता. याला ओपन केल्यानंतर तुम्हाला सिंपली एक काम करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला इथे अकाउंट दिसेल. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, यामध्ये सिंपल तुम्हाला 4 ऑप्शन्स वर दिसत असतील. सॉल्युशन, फीचर्स, प्राइसिंग, सपोर्ट, लॉग इन अँड साइन अप फॉर फ्री. तुम्हाला साइन अप फॉर फ्री या टॅबला क्लिक करायचं आहे. साइन अप फॉर फ्री या टॅबला. त्यानंतर इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता मी माझं नाव टाकतो. ओके, सागर. माझ्या नावाने अकाउंट ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे, त्यामुळे मी थोडं दुसरं नाव इथे टाकेल. ओके, गारवे. ओके, ठीक आहे. आता त्यानंतर मी ईमेल आय डी हे तुम्हाला विचारेल, तिथे तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे. आता माझ्याकडे जो ईमेल आय डी आहे तो मी ईमेल आय डी इथे टाकेल. माझा दुसरा ईमेल आय डी मी यूज करेल. ओके, एक गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, की जर ज्या पण ईमेल आय डीला तुम्ही अकाउंट एकदा क्रिएट कराल, ओके, अकाउंट क्रिएट केल्यानंतर त्या ईमेल आय डीवर तुम्हाला 1 मंथ म्हणजे 30 डेज तुम्हाला फ्री ऑफर मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला याचे पैसे पेड करावे लागतील. ते पैसे आपल्या इंडियन रुपीजमध्ये जवळजवळ 1180 म्हणजे जवळजवळ ₹1200 त्यामध्ये तुम्हाला भरावे लागतात. ते प्राइसिंग प्लॅन आणि एव्हरीथिंग आपण पुढे बघूया. ओके, आता इथे तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे. ओके, तो पासवर्ड असा असला पाहिजे की त्यामध्ये 1 अक्षर मोठं असलं पाहिजे, 8 आकड्याचा तो पासवर्ड असला पाहिजे, त्यामध्ये नंबरिक आणि अल्फाबेटिक ह्या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, उदाहरण जर सांगायचं झालं तर माझं नाव सागर आहे, तर माझा पासवर्ड असला पाहिजे sagar@123. म्हणजे याच्यामध्ये नंबर सुद्धा आहे आणि आकडे सुद्धा आहेत. ओके, सो यामध्ये एक लेटर कॅपिटल सुद्धा असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, सागरचा एस जो आहे तो कॅपिटल असेल. ओके, सो असा एक पासवर्ड तुम्ही याला देऊ शकता. ठीक आहे, आता मी एक पासवर्ड इथे देतोय. हा पासवर्ड मी दिला. पूर्ण कॅरेक्टर हे पूर्ण जे ग्रीन तुम्हाला साईडला दिसत आहे, हे जे आहे हे सर्व ग्रीन जेव्हा होईल याचाच अर्थ तुमचा पासवर्ड बरोबर आहे. ओके, त्यानंतर क्रिएट अकाउंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंटवर जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा आपला अकाउंट क्रिएट होईल. ओके, हे अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला इथे एक पॉपअप दिसेल. ओके, हा पॉपअप तुम्हाला गो टू माय जीमेल इनबॉक्स असं त्यामध्ये लिहिलेलं असेल. म्हणजे तुमच्या जीमेल इनबॉक्सवर तुम्हाला तो पॉपअप घेऊन जाईल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, गो टू जीमेल इनबॉक्स. ओके, या गो टू जीमेल इनबॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो तुमच्या इनबॉक्समध्ये घेऊन जाईल जीमेलच्या. ओके, सो आता इथे माझं दुसरं जीमेलचं अकाउंट ओपन आहे, त्यामुळे कदाचित तो इनबॉक्स आला नसेल. तर मी त्या इनबॉक्सला क्लिक करतो, म्हणजे मी त्या इनबॉक्समध्ये जाईल ज्याचं आपण अकाउंट ओपन केलेलं आहे. ओके, हे बघा, इथे गेट रिस्पॉन्सच्या नावाने एक मेल आलेला आहे. ओके, गेट रिस्पॉन्स, प्लीज ऍक्टिव्हेट युअर गेट रिस्पॉन्स अकाउंट. ओके, आता या प्लीज ऍक्टिव्हेट युअर गेट रिस्पॉन्स अकाउंटला आपण क्लिक करायचं आहे. ऍक्टिव्हेट केल्यानंतर ऍक्टिव्हेट माय अकाउंट याला आपण क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ऍक्टिव्हेट माय अकाउंटला आपण क्लिक करू. ठीक आहे,
ऍक्टिव्हेट माय अकाउंटला क्लिक केल्यानंतर ते पुन्हा आपल्याला गेट रिस्पॉन्सला घेऊन जाईल. ओके, हे बघा, याला आपण क्लिक करू आणि हे पुन्हा आपल्याला तुमच्या गेट रिस्पॉन्स अकाउंटला घेऊन जाईल आणि इथे सिंपली तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह झालेलं आहे. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला काही डिटेल्स भरावे लागतील. जसं की इथे नाव आहे, इथे नाव तुम्हाला टाकावं लागेल. व्हॉट एव्हर जे काही नाव असेल ते नाव तुम्हाला टाकावं लागेल. ऍड्रेस तुम्हाला टाकावं लागेल. ओके, फॉर एक्झाम्पल हा ऍड्रेस मी इथे घेतो सध्याचा आणि एक नंबर तुम्हाला टाकावा लागेल. ठीक आहे, कुठला तरी एक नंबर तुम्हाला याच्यामध्ये टाकावा लागेल, जो नंबर ऍक्टिव्हेट आहे, कारण त्या नंबरवर तुमचा OTP जाऊ शकतो. ओके, सो इथे तोच नंबर आपल्याला टाकायचा आहे जो ऍक्टिव्हेट आहे. आता माझा जो नंबर ऍक्टिव्हेट आहे तो मी इथे टाकलेला आहे आणि त्यानंतर मी ऍड्रेस माझा टाकलेला आहे. त्याप्रमाणे मी इथे टेक टू माय अकाउंट, टेक मी टू माय अकाउंट यावर क्लिक करेल. हे खाली आपल्याला दिलेलं आहे निळ्या कलरचं बटन, त्यावर मी क्लिक करेल आणि टेक मी टू माय अकाउंट म्हणजे ते तुमच्या अकाउंटला तुम्हाला घेऊन जाईल. इथे कदाचित तुम्हाला OTP येऊ शकतो. बघू आपण OTP येतो का. हे बघा, OTP म्हणजे सेंड कोड, एक कोड येईल. मला माझा मोबाईल घेऊ द्या. ठीक आहे, जस्ट अ मिनिट, कारण की माझ्या मोबाईलवर त्याचा कोड येईल. ओके, सो कोड काय येतोय तो मला बघायचा आहे आणि तो कोड इथे टाकायचा आहे. ठीक आहे, व्हेरी सिम्पल. मी कोड बघतो. जस्ट सेंड कोडवर क्लिक करायचं आहे आपल्याला. सेंड कोडवर क्लिक केल्यानंतर एक कोड आपल्या मोबाईल नंबरला येईल, जो ऍक्टिव्हेट मोबाईल नंबर आहे. तिथे कोड आलेला आहे आणि तो कोड मी इथे टाकणार आहे आता. 4693 असा कोड तिथे आलेला आहे. त्या कोडला मी व्हेरीफाय करेल. ओके, व्हेरीफायचं बटन क्लिक करेल आणि व्हेरीफाय करेल आणि इथं एक पॉपअप येईल तुम्हाला, चूज युअर प्लॅन आणि मे बी लॅटर टेक मी टू डॅशबोर्ड. हा जो गेट रिस्पॉन्स अकाउंट आहे हा तुम्हाला 1 महिन्यासाठी म्हणजे 30 दिवसांसाठी फ्री आहे. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. त्यामुळे सध्या इथे चूज युअर प्लॅनवर क्लिक न करता आपल्याला सरळ मे बी लॅटर टेक मी टू डॅशबोर्ड यावर क्लिक करायचं आहे आणि आपण सरळ डॅशबोर्डला जाऊ. ठीक आहे, इथे डॅशबोर्डला गेल्यानंतर तुम्हाला इथे लिहून येईल, हे बघा, युअर ट्रायल एक्सपायर्स इन 30 days, अपग्रेड टुडे वगैरे वगैरे काहीतरी लिहून येईल. ठीक आहे, सो मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं गेट रिस्पॉन्सचं अकाउंट क्रिएट होतं. ओके, हा व्हिडिओ इथपर्यंतच आहे. या पुढचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण शिकणार आहोत की गेट रिस्पॉन्समध्ये आपण ऑटो रिस्पॉन्डर कसा जोडायचा. ठीक आहे, गेट रिस्पॉन्समध्ये आपण ईमेल कसे पाठवायचे, या सर्व गोष्टी आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये शिकणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि तुमचं गेट रिस्पॉन्सचं अकाउंट तुम्ही बनवा. ठीक आहे, गेट रिस्पॉन्सचे काय फायदे आहेत ते मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी करू शकता. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूपच लवकर. थँक्यू सो मच.